शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षणाची दारे उघडी करणाऱ्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराशिवाय समाज प्रगती करू शकत नाही, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी CM रमणे यांनी केले आहे। म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 26 जून 1902 साली पहिला आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा भारतातील पहिला व्यक्ती आहे। आणि त्यानंतर मग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण जे दिलेलं आहे ते आरक्षण नंतर बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये तमाम आपल्या SC SC OBC बांधवांना त्यांनी आरक्षण दिलेलं आहे। आज आपण पाहतोय की मराठा समाज आरक्षणासाठी प्रयत्न करतोय, आरक्षणासाठी आंदोलन करतोय। बघा ना तुम्ही, मोर्चे आंदोलन आणि आम्हाला न मागता दिलं। म्हणजे प्रश्न आपल्या समोर निर्माण व्हायला पाहिजे की चंबारांचे कोणत्या लोकांनी आंदोलन केले? भीमराव जी, संतोष जी, हमारे लोगों ने कब आंदोलन किया भाई? कुछ नहीं किया। तो भी बाबा साहब आंबेडकर ने हमको बिना मांगे आरक्षण दिया। म्हणजे यांचं केवढं मोठं योगदान आहे। मग ह्या लोकांची जयंती आपण बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे। आणि आपल्याला माहित झालं तर त्या कार्यक्रमाला आपण हजर झालं पाहिजे। काय आपल्याला काही पैसे लागते? नुसतं ऐकायला काय हरकत आहे? जिथं ऐकून जर आपला फायदा होत असेल तर अशा ठिकाणी आपण गेलोच पाहिजे। तर राजर्षी शाहू महाराजांनी पहिला जाहीरनामा शिक्षणाचा आणि आरक्षणाचा